समग्र शिक्षा के समावेशी शिक्षा विभाग द्वारा जिले में 0 से 18 वर्ष की आयु तक के दिव्यांग बच्चों के लिए सर्जरी पूर्व जांच शिविर का आयोजन गंगाबाई अस्पताल में किया गया। इस शिविर में नागपुर के प्रसिद्ध हड्डी रोग विशेषज्ञ डॉक्टर विराज शिंगाड़े द्वारा 44 अस्थिव्यंग बच्चों की निशुल्क सर्जरी की जाएगी। समग्र शिक्षा के समावेशी शिक्षा विभाग द्वारा जिले के दिव्यांग बच्चों को विभिन्न प्रकार की सेवाएं प्रदान की जाती हैं। इसी कड़ी में जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनाथम एम के मार्गदर्शन में दिव्यांग बच्चों के लिए निशुल्क सर्जरी कार्यक्रम चलाया जा रहा है। कार्यक्रम के पहले चरण में 100 से अधिक दिव्यांग बच्चों की सर्जरी पूर्व जांच की गई, जिनमें से 44 बच्चों की सर्जरी नागपुर में डॉक्टर विराज शिंगाड़े के अस्पताल में निशुल्क की जाएगी। बाकी दिव्यांग बच्चों का गोंदिया में ही उपचार किया जाएगा। यह शिविर जिला शीघ्र हस्तक्षेप केंद्र बाई गंगाबाई अस्पताल में आयोजित किया गया, जिसमें आमगांव, अर्जुनी मोड़, देवरी, गोंदिया, गोरेगांव, सड़क अर्जुनी, सालेक्सा और तिरोडा तहसीलों के 100 से अधिक विद्यार्थी शामिल हुए। थ्रू आम्ही गेल्या 20 वर्षापासून गोंदिया जिल्ह्याला आम्ही सर्व्हिस देतोय। इनफॅक्ट आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये कॅम्प्स कंडक्ट करतो आणि ही जी लोकोमोटिव्ह डिसेबिलिटीचे बाळं जी असतात त्यांना आम्ही मग सर्जिकल इंटरव्हेन्शन आणि बाकी पण त्यांना रिहॅबिलिटेशनचं जे वेगवेगळ्या गोष्टी लागतात ते प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो। आजचा कॅम्प जो आहे तो इथे गव्हर्नमेंटचं जे RBSK आणि सर्वशिक्षा अभियान जे आहे त्याच्या अंतर्गत आणि डिस्ट्रिक्ट इंटिग्रेशन सेंटर जे आहे यांचं DIC यांच्या माध्यमाने आम्ही पूर्ण गोंदिया जिल्ह्यातले जेवढे मुलं डिसेबल्ड बाळ आहेत लोकोमोटिव्ह डिसेबिलिटीचे त्यांना आम्ही आज स्क्रीन करतोय। जसं ही बाळ आहे फॉर एक्झाम्पल, हिला स्पास्टिक हेमिप्लेजियाचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये हिला हे डिफॉर्मिटी आहे, तर ह्या डिफॉर्मिटीला आम्ही त्यानुसार मग ऑपरेशनमध्ये करेक्ट करणार, राईट। सेकंड स्टेजला त्याच्यानंतर यांना या बाळांना लॉंग टर्ममध्ये फिजिओथेरपी आणि बाकी सगळ्या गोष्टी लागतात। तर शासनाचे वेगळे जे उपक्रम असतात त्याच्यामध्ये पण आम्ही त्यांना इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न करतो की त्या लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे। आणि त्याच्यानंतर ह्या मुलांना जेवढेच मुलं स्क्रीन होतील ऑपरेशन करता त्यांना आम्ही नागपूरला बोलवणार। त्याच्यामध्ये जे ट्रॅव्हल अरेंजमेंट आणि बाकी जे तिथलं शासनातर्फे आणि यांच्या डिपार्टमेंटतर्फे केल्या जाईल आणि बाकी मग त्यांना पूर्ण लागणारा सर्जरीचा खर्च आणि पूर्ण सगळं आम्ही बेअर करतो, सगळं राईट फ्रॉम द सर्जिकल इंटरव्हेन्शन्स, त्याच्यानंतर त्यांना लागलेले साहित्य साधने, फिजिओथेरपी आहे, बाकी सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना तिथे प्रोव्हाइड करतो आणि त्यांना मग परत मग इथले जे सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये मी प्रोग्राममध्ये त्यांना इन्कॉर्पोरेट करायचा आम्ही प्रयत्न करतो। सदर कॅम्पमध्ये आम्ही 0 ते 18 वयोगटातील जे लोकोमोटिव्ह डिसेबिलिटी म्हणजे ज्या मुलांना जन्मजात किंवा जन्मजातच्या नंतर हाडाचा त्रास असते, चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये किंवा त्यांच्या दैनिक क्रियामध्ये जे त्यांना त्रास असते त्याच्या शस्त्रक्रिया करून किंवा त्यांना फिजिओथेरपी देऊन किंवा त्यांना जे मॅनेजमेंट लागते तज्ञांच्या मार्गदर्शन सूचनांनुसार ते संबंधित हे कॅम्प ठेवण्यात आलेले आहे। सदर कॅम्प हे नागपूरचे आमचे शिंगाडे पेडियाट्रिक हॉस्पिटल, DIC आणि RBSK या संयुक्त विद्यमानापणे DICमध्ये ठेवण्यात आलेले आहे। सदर मुलामध्ये आमची जी संख्या होती आम्ही अपेक्षित केलेले होते ते 97 ते 100 मुलं आणण्यासाठी। सदर स्क्रीनिंगमध्ये त्यांना काही मुलांना शस्त्रक्रियाची गरज आहे, काही मुलांना साहित्य साधनाची गरज आहे आणि काही मुलांना फिजिओथेरपीची गरज आहे। अंगणवाडीमध्ये शिक्षण घेणारे आणि 1ली ते 12वीमध्ये जिल्ह्यात जे असे मुलं आहेत लोकोमोटिव्ह डिसेबिलिटी ज्याला आपण अस्थिव्यंग म्हणतो, ज्यांना जन्मापासून त्यांच्या हाडामध्ये डिफॉर्मिटी आलेली आहे, त्यामुळे त्यांना दैनंदिन जीवन व्यतीत करण्यात अडचणी येतात। त्यांच्या शस्त्रक्रिया आपण जर लगेच केल्या तर त्यांना त्यांचं जीवन सुकर होऊ शकतं। याकरता माननीय शिवसाहेबांच्या मार्गदर्शनात नागपूर येथील प्रसिद्ध वाल अस्थिरोग तज्ञ डॉक्टर विराज शिंगाड़े यांच्या हॉस्पिटलमध्ये हा मोफत शस्त्रक्रिया सर्व होणार आहेत। 99 विद्यार्थी आपल्या जिल्ह्यातले आपण स्क्रीनिंग करता आज निवडले होते। यांची सर्व टीम आलेली आहे, ते 2 स्वतः डॉक्टर आहेत, त्यांचे फिजिओथेरपिस्ट आहे, त्यांचे असिस्टंट डॉक्टर आहे, एक्सरे टेक्निशियन आहे आणि यामध्ये सर्व जिल्हा रुग्णालय, बाई गंगाबाई रुग्णालय आणि RBSKची सर्व टीम आणि सर्व शिक्षा अभियानची टीम यांनी चांगल्या प्रकारे 100% मुलांच्या उपस्थिती ठेवली आणि आत्ता 99 पैकी जवळपास 44 ते 45 मुलांचं शस्त्रक्रियेसाठी निवड झालेली आहे।